आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील पारंपरिक बेकरींना दिलासा नाहीच, भट्ट्यांच्या हरित इंधनातील रूपांतरणाच्या मुदतवाढीला नकार, बेकरी मालकांना आणखी मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार। 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान मोदक महोत्सवाचं आयोजन, गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईकरांना घरपोच मोदक मिळणार, महिला बचत गटांनी तयार केलेले हे मोदक मुंबईकरांना उपलब्ध होणार। मिठी नदीतला गाळ उपसला जात नाही, त्या नावाखाली मनपाचे कोट्यवधी रुपये लाटले जात आहेत, अशा लोकांमुळेच मुंबईची तुंबई होते, पोलिसांचा कोर्टात दावा। वसई विरारमध्ये पावसामुळे साचलेलं पाणी 70% ओसरलं, तर काही सखल भागात अजूनही पाणी आहेच। ओसरलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी, रोगराई पसरू नये यासाठी वसई विरार महापालिका सतर्क, आरोग्य विभागाच्या 213 टीम कार्यरत। मुंबईमध्ये सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, कुलाबा, वांद्रे पूर्व या पालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालातनं ही धक्कादायक बाब समोर। दरम्यान कप परेड आणि सांताक्रूजमध्ये सुद्धा सर्वाधिक दूषित पाणी येत असल्याचं समोर। मुंबईतील जीएसबी सेवा गणपती मंडळाचा 474 कोटींचा विमा, भाविकांचा सुद्धा विमा, तर आता एसीमध्ये दर्शन मिळणार, गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची सुद्धा नेमणूक। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी आता बांधलेल्या इमारतींवर अनधिकृतपणे मंगल कार्यालयं आणि हॉटेल्स उभारण्यात आलेत। अनधिकृत बांधकामांवरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप, यावर तोडक कारवाई करा, पालिकेकडे शेतकऱ्यांची मागणी। पालघरच्या बोईसरमध्ये उघड्या पाण्याच्या टाकीत पडून 6 वर्ष मुलाचा दुर्दैवी मृत्यू, उमरोळी या गावातील शालिग्राम परिसरातली घटना, अंकित राम असं मृत मुलाचं नाव। कल्याण पूर्वमधील खड्ड्यांसंदर्भात महेश गायकवाड आक्रमक, तर 7 दिवसात रस्ते सुस्थितीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना पालिकेत घुसू देणार नाही, गायकवाडांचा केडीएमसीला इशारा।